गणित भाग 1 2.4 मधलं चौथं वर्ग समीकरण आहे. 5m वर्ग वजा 4m वजा 2 बरोबर 0. या वर्ग समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करून a बरोबर 5, b बरोबर वजा 4 व c बरोबर वजा 2. तर b वर्ग वजा 4ac ची किंमत वजा 4चा वर्ग 16 वजा 4 गुणिले 5 गुणिले वजा 2, 4 दुनी 8, 8 पंचे 40 वजा 40 आलं. 16 वजा वजा 40, 16 वजा वजा अधिक होतात, 16 अधिक 40 बरोबर 56. 2a ची किंमत आहे 5, 2 गुणिले 5 बे पंचे 10. तर b वर्ग वजा 4ac ची किंमत मिळाली 56 आणि 2a ची किंमत मिळाली 10. सर्व किमती सूत्रामध्ये ठेवूया. m बरोबर वजा b अधिक किंवा वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a बरोबर वजा वजा 4. b ची किंमत आहे वजा 4 आणि वजा ऑलरेडी सूत्रामध्ये आहे. अधिक किंवा वजा वर्गमुळात 56 छेद 10 वजा वजा अधिक झाले 4 अधिक किंवा वजा वर्गमुळात. तर 56चे पण फोड करूया. 14 चौक 56, 14 गुणिले 4 छेद 10. 4 अधिक किंवा वजा 4चं वर्गमूळ 2 बाहेर आलं, वर्गमुळात 14 छेद 10. तर छेद वेगवेगळं करू. मी कॉमन घेत नाही कारण कॉमन घेतलं की मुलांना थोडासा प्रॉब्लेम होतो. मग आतमध्ये काय राहतं हे थोडं कुणाला डिफिकल्ट जातं. काय 10वीमध्ये आहे डिफिकल्ट जात नाही, पण एखाद्या मुलांना डिफिकल्ट जातं म्हणून मी छेद वेगवेगळे केलेले आहेत. मग 4 छेद 10 अधिक किंवा वजा 2 वर्गमूळ 14 छेद 10. बेतुनी 4 बेपंचे 10, बेक बे बेपंचे 10 वर्गमूळ 14 छेद 5 राहिले या साईडला. 2 छेद 5 अधिक किंवा वजा वर्गमूळ 14 छेद 5. पुन्हा छेद एकत्र केले, छेद समान असल्यामुळं 2 अधिक किंवा वजा वर्गमूळ 14 छेद 5. म्हणून mची किंमत आली 2 अधिक वर्गमूळ 14 छेद 5 किंवा m बरोबर 2 वजा वर्गमूळ 14 छेद 5. अशा पद्धतीने आपल्याला वर्ग समीकरणाची मुळे मिळाली. 2 अधिक वर्गमूळ 14 छेद 5 आणि 2 वजा वर्गमुळात 14 छेद 5. समीकरण 5वं. y वर्ग अधिक 1 छेद 3y बरोबर 2. 3ने गुणायचं आहे. 3y वर्ग अधिक y बरोबर 6. समीकरण सामान्य रूपामध्ये करू. 3y वर्ग अधिक y वजा 6 बरोबर 0. या वर्ग समीकरणाची तुलना आपल्याला ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 अशी करून a बरोबर 3, b बरोबर 1 आणि c बरोबर वजा 6. b वर्ग वजा 4ac ची किंमत काढू. bचा वर्ग 1चा वर्ग 1 वजा 4 गुणिले a ची किंमत आहे 3, c ची किंमत आहे वजा 6, 4 त्रिक 12, 12 सख्ख 72 वजा 72. 1 वजा वजा 72 वजा वजा अधिक 1 अधिक 72 आले 73. 2a 2 गुणिले 3, a ची किंमत 3 आहे, बेत्रिक 6. सूत्रामध्ये ठेवा y बरोबर वजा b अधिक किंवा वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a वजा 1 अधिक किंवा वजा वर्गमुळात 73 छेद 6. सेपरेट करा. y बरोबर वजा 1 अधिक वर्गमुळात 73 छेद 6 किंवा y बरोबर वजा 1 वजा वर्गमुळात 73 छेद 6. अशा पद्धतीने आपल्याला मुळे मिळाली. वर्गमुळाची मुळे वजा 1 अधिक वर्गमुळात 73 छेद 6 व वजा 1 वजा वर्गमुळात 73 छेद 6. सहावं समीकरण आहे. 5x वर्ग अधिक 13x अधिक 8 बरोबर 0. या वर्ग समीकरणाची तुलना आपल्याला x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करून a बरोबर 5 मिळाले, b बरोबर 13 आणि c बरोबर 8. b वर्ग वजा 4ac बरोबर 13चा वर्ग वजा 4 गुणिले 5 गुणिले 8, 8 पंचे 40 आणि 4 चौक 16, 160 आलं. 13चा वर्ग आहे 169, 169 मधून 160 गेले, 9 राहिले. 2 ची किंमत आहे 5, 2 गुणिले 5 10. सूत्रामध्ये ठेवा या किमती. x बरोबर वजा b अधिक किंवा वजा b वर्ग वजा 4ac वजा 13 अधिक किंवा वजा वर्गमुळात 9 छेद 10. 9चं वर्गमूळ आहे 3, 3 वर्गमुळाच्या बाहेर येईल, वजा 13 अधिक किंवा वजा 3 छेद 10. सेपरेट करा. x बरोबर वजा 13 अधिक 3 छेद 10 किंवा x बरोबर वजा 13 वजा 3 छेद 10. वजा 13 आणि अधिक 3 यांची वजाबाकी होईल आणि मोठ्याचं चिन्ह येईल. x बरोबर वजा 10 छेद 10 किंवा x बरोबर वजा 13 आणि वजा 3 यांची बेरीज होईल, वजा 16 आलं, वजा 16 छेद 10.
इथं 10 एक्के 10 10 एक्के 10 एक्सची किंमत वजा 1 आली, किंवा इथं 2ने भाग जातो, 2×5 10 2×8 16 वजा 8/5. अशा पद्धतीने आपल्याला वर्गसमीकरणाची मुळे मिळतील, वजा 1 आणि वजा 8/5. आता प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे. फ्लोईंग चार्ट दिलेला आहे. x वर्ग अधिक 2 वर्गमुळात 3 अधिक x अधिक 3 बरोबर 0 आहे. याची तुलना x वर्ग अधिक bx अधिक c शी करा आणि abcच्या किमती काढा. नंतर दिलेला आहे b वर्ग वजा 4ac किंमत काढा. नंतर वर्ग समीकरण सोडवण्याचे सूत्र लिहा आणि सूत्रामध्ये किमती घालून उकल काढा. असा फ्लोईंग चार्ट दिलेला आहे. पण याच पद्धतीने सोडवूया. x वर्ग अधिक 2 वर्गमुळात 3x अधिक 3 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करून a बरोबर 1, b बरोबर 2 वर्गमुळात 3 आणि c बरोबर 3. b वर्ग वजा 4ac बरोबर 2 वर्गमुळात 3चा वर्ग वजा 4 गुणिले 1 गुणिले 3. आता 2चा वर्ग 4 आणि 3चा वर्ग 9 वर्गमुळात 9. वर्गमुळात 9चं वर्गमूळ आहे 3. 4 गुणिले 3 4 त्रिक 12. इथं 4 एक्के 4 आणि पुन्हा 4 त्रिक 12. 12 वजा 12 आली 0. बी वर्ग वजा 4ac किंमत 0 आली. 2a 2 गुणिले 1 2a किंमत आली 2. x बरोबर सूत्रामध्ये सगळ्या किमती ठेवूया. x बरोबर वजा b अधिक किंवा वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a वजा 2 वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात ते 0. तर कारण b वर्ग वजा 4ac किंमत 0 आहे छेद 2. तर सेपरेट करूया. वजा x बरोबर वजा 2 वर्गमुळात 3 अधिक 0 छेद 2, किंवा x बरोबर वजा 2 वर्गमुळात 3 वजा 2 वजा 0 बरोबर छेद 2. 2ला 2 गेले. वजा वर्गमुळात 3 किंवा वजा वर्गमुळात 3 अशी किंमत येते. तर x बरोबर वजा वर्गमुळात 3 किंवा x बरोबर वजा वर्गमुळात 3. तर आपल्याला x